पावन पवित्र अशा महाराष्ट्र देशी जन्म घेणारा माझा शिवबा, माझा राजा, माझा छत्रपती याला अगोदर मानाचा मुजरा करतो। हिमालयम समारभ्यम यावद हिंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्तानम प्रचक्षते। अर्थात हिमालय से लेकर कन्याकुमारी तक विस्तृत एवं देवों देवताओं द्वारा निर्मित इस विशाल राष्ट्र को हिंदुस्तान कहते हैं। और आज जो शिव जयंती का पर्व यहाँ पे साजरा यहाँ पे मना रहे हैं, इस सबके समूह संगठन को पेच के मावळा कहते हैं, पेंच के मावळा कहते हैं। दिसण्यापेक्षा असण्याला महत्व आहे, दिसण्यापेक्षा असण्याला महत्व आहे, सांगण्यापेक्षा असण्याला महत्व आहे, बोलण्यापेक्षा करण्याला महत्व आहे। आणि मुठभर का मावळे असो ना, पण ही शिव जयंती करण्याला महत्व आहे, ही शिव जयंती करण्याला महत्व आहे। म्हणून तुमच्या सगळ्यांचं सगळ्यात अगोदर अभिनंदन करतो। शिवचरित्राच्या या पावन पर्वावर मंचस्थ आदरणीय सर्व महानुभाव, शिव छत्रपतीच्या मावळ्यांच्या स्वरूपात सर्व राजकीय कारकीर्द गाजवणारे तथा विविध संघटनेचे अधिकारी पदाधिकारी या सगळ्या मावळ्यांना मानांचा मुजरा करतो। आज ज्यांच्यामुळे शिव जयंती घडून आली अशा या 3-4 गाव आणि टोली मिळून सर्वांचा अभिमान वाटतोय की आज 19 फरवरी नसली तरी महाराज 23 तारखेपर्यंत आमच्या हृदयामध्ये शिव जयंतीच्या स्वरूपात आम्ही 3 दिवसापर्यंत तरी वर्षभराच्या आवेशाने साठवून ठेवले। यासाठी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन। छत्रपती शिवराय म्हणजे काय, राजा म्हणजे काय, शिवाजीचं मॅनेजमेंट म्हणजे काय, शिव जयंती कशासाठी, भगवा कशासाठी, हे वादळ कशासाठी, हा विचार कशासाठी, हा जर आमच्या मस्तकामध्ये जर विचारच आला नाही तर आम्ही शिवचरित्राचे पायी होऊ शकणार नाही। प्रतिपटेंद्र लेखेवा वर्धिष्य विश्ववंदिताः शाहस्येनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। अर्थात ज्याप्रमाणे प्रतिपदेचा म्हणजे गुढीपाडव्याचा चंद्र हा वाढत जाऊन विश्ववंदनीय होतो, त्याप्रमाणे हे शहाजीच्या पुत्रा शिवा तुझं नाव लौकिक वाढून या विश्वामध्ये वंदनीय होईल। असं ज्याप्रमाणे मासाहेब जिजाऊ आणि शहाजी शिवरायाला राजमुद्रा अर्पण करते आणि वय वर्ष 12 रायरेश्वराच्या मंदिरामध्ये मुठभर मावळ्यांची स्वराज्याची शपथ घेतली जाते। खेळण्या बाळगण्याचं वय असावं, वय वर्ष 12, 4वी-5वीतलं वय। स्वराज्याची निर्मिती का करावी हा प्रश्न शिवबाला का पडावा, या 12 वर्षांच्या मावळ्याला का करावं, कारण तत्कालीन परिस्थिती होती। आम्ही आमच्या इतिहासामध्ये गेलो तर 5120 वर्षापूर्वी या भूमीवर घडलेलं महाभारत आम्हाला पाहायला मिळते, 8.5 लाख वर्षापूर्वी या भूमीवर घडलेलं रामायण आम्हाला पाहायला मिळते। परंतु कुठेतरी आम्ही आमचं अस्तित्व गमावून बसलो होतो, स्वतःला ओळखणं आम्ही दूर सारलो। आम्ही म्हणजे कोण, आम्ही कोणत्या राजाचे वंशज, आम्ही या मातृभूमीचे वंशज म्हणून आम्ही विसरलो होतो। हा विचार जेव्हा या मावळ्याच्या हृदयामध्ये जागृत झाला तेव्हा वय वर्ष 12व्या वर्षी शपथ घेऊन रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या अंताच्या रक्ताचा राज्याभिषेक करून ना भवानीच्या तलवारीने साक्षीने रायरेश्वराला वचन दिलं गेलं स्वराज्याचं। स्वराज्य म्हणजे काय हे छत्रपतींनी फक्त त्या 12-15 मावळ्यांच्या विचारातून आणि या संपूर्ण विश्वामध्ये वंदनीय केलेल्या आचरणातून आज दिसून येत आहे। 14 वर्षाचं वय होतं, एक पाटील एका विधवेवर अत्याचार करून दात काढत होता, हसत होता। महाराजांनी कुठेतरी ह्या स्वराज्याची धुरा सांभाळण्याचा विचार करीत मावळ्यांसहित राजकारभार राजपाट चालवण्याचा प्रयत्न सुरू केला। तो पाटील हसायचा,
तो पाटील बोलायचा, मला हा काय करेल, हा छोटा बालक काय करेल. त्या पाटलाचे दोन्ही हात पाय कापून छत्रपती शिवरायांनी त्याला आयुष्यभर जिवंत ठेवलं. महाराजांच्या अख्ख्या स्वराज्यामध्ये कधी अत्याचार झाला नाही. परंतु एवढा स्वराज्य निर्माण होईल का? नाही. स्वराज्य जर निर्माण करायचं असेल तर अगोदर चमत्कार मग नमस्कार. महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. स्वराज्याचं तोरण बांधत असताना महाराजांबरोबर तानाजी, येसाजी, बाजी असे कित्येक मावळे होते. परंतु आम्ही पाहिलं 2019चं राजकारण आणि 2019चा पाऊस. राजकारणाचं स्थैर्य नाही आणि पावसाची थांबता नाही, हे 2019नं गाजवलं. परंतु 400 वर्षापूर्वी या मातीमध्ये शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630ला जेव्हा जन्म झाला, त्या राज्याने आणि जन्माने सुद्धा जेव्हा वीज कडाडते, माय भावानी साक्षात वारा घालवते आणि त्या वाईच्या पहाडामधून वाई 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 जेव्हा नाव येतं, तेव्हा त्या वाईच्या नावातून शिवाई आणि शिवाईच्या नावातून शोभा म्हणून जन्माला येतो. हे स्वराज्याचं पहिलं प्रतीक. आमच्या आया बहिणी अफगाणिस्तान, इराक, इराण पर्यंत पळवल्या जात होत्या. शाह जिजा आणि मा जिजाऊचं छातीचं हे काळीच धडधडत होतं. आमच्या आया बहिणींची इज्जतीची लक्तर ही वेशीवर टांगल्या जात होती. अरे कुणीतरी जन्म घ्यावा, ह्या मातीचा कुणीतरी उद्धारक व्हावा, एक पुत्र व्हावा म्हणून मा भवानीला साकडं घातलं जात होतं. शिवरायांचा जन्म झाला, परंतु तत्पूर्वी जेव्हा माता बरोबर होत्या तर मातेला काय काय डोहाळे लागले. मातेला घोड्यावर बसण्याचे डोहाळे लागत होते. मा जिजाऊला तलवार खेळण्याचे डोहाळे लागत होते. मा जिजाऊने महाभारत रामायणाच्या शूरवीरांच्या गाथा वाचत वाचत शिवबाला जन्म दिला आणि जसे गर्भसंस्कार मिळाले तसा शिवबा जन्माला आला. वय वर्ष 12 रायरेश्वराची शपथ. 14व्या वर्षी राजकारणावर सुरू. 16व्या वर्षी महाराजांनी तोरणागड जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरण बांधल्यानंतर विजापूरचा सुलतान, त्याला प्रश्न पडला, अरे कोण हा शिवबा आहे जो स्वराज्यावर चालू आहे? त्याचं स्वराज्य कोणाचं? सुलतानाचं. महाराजांनी तर सुरुवात केली होती. त्याचं स्वराज्य मुघलशाही, कुतुबशाही, आदिलशाही या स्वरूपामध्ये साम्राज्य होतं आणि महाराजांचं कुठंतरी मुठभर स्वराज्य होतं. 2000 मावळे तयार झाले तेव्हा महाराजांनी पहिला गड जिंकला. जिंकता जिंकता फराद खान आणि फतेह खानाला हरवल्यानंतर, अरे ये कौन शिवा है, ये तो दख्खन का चूहा है, इसको तो हम ऐसे ही कुचल देंगे असं म्हणू वय वर्ष 28 पर्यंत शिवबाने जे कारकीर्द गाजवली, या कारकिर्दीमध्ये फक्त खानाच्या खानावळीला फक्त धूळच मिळाली. महाराज जेव्हा 28 वर्षाचे होते, कोंढाणा, पुरंदर, सिंहगड असे कितीतरी किल्ले जिंकत गेले. द मॅनेजमेंट गुरु, योजना काय असावी, द सर्जिकल वॉर, गोरिला वॉर, सर्जिकल स्ट्राईक, गनिमी कावा, हे महाराजांकडून काय आहे ते आजही आम्हाला आमच्या जीवनामध्ये वापरता येतं आणि इंडियन मिलिटरीने ते वापरून दाखवलेलं आहे. राजकारणाचं कौशल्य म्हणजे काय, 400 वर्षानंतर आजही जशाचा तसा अनुभव आम्हाला स्वीकारता यावा आणि आम्ही त्या पद्धतीचं राजकारण करावं, हे म्हणजे छत्रपती शिवराय. आया बहिणींचं रक्षण कसं करावं, त्यांना काय मान द्यावा, हे म्हणजे शिवराय. शिवराय समजणं सोपं नाही, शिवराय अंगीकारणंही सोपं नाही. पण या मातीमध्ये आम्ही जन्मलो, ज्या मातीमध्ये आमच्या पूर्वजांची, या मावळ्यांच्या रक्ताची मिसळण झाली आहे, या पावन पवित्र मातीचे आम्ही होणारे वंशज आणि आमच्या पिढ्या पावन पवित्र अशा झाल्या. कारण आजही सांगितले जाते की अनंत काळापर्यंत ही जी भूमी आहे ही पावन पवित्र शिवबांच्या रक्तामुळे, साधू संतांच्या रक्तामुळे आणि इथं आमच्या वसलेल्या पूर्वजांमुळे आहे आणि हे सत्य अटल वचन आहे.
महाराजांनी अनेक लढाया लढल्या. वयाच्या 28 पर्यंत महाराजांनी कधी विलासित जीवन न जगता हे फक्त प्रजेच्या कल्याणासाठी जीवन जगलं. आबाजी सोनदेवांनी जेव्हा कल्याण भिवंडीच्या लुटीमधून कल्याणच्या सुभेदाराची सून आणली तेव्हा महाराज काय म्हणतात, आमच्या मावळ्याने चूक केली, आम्हाला क्षमा असावी. अरे पाहावी आणि पाहतच राहावी एवढी लावण्यघनी सुंदर सोज्वळ तेजस्वी काय चेहरा तो, की पडद्याच्या आडी जरी बघावी तरी रेशमली मखमली कपड्यासारखी. महाराजच्या तोंडून उद्गार निघतात, अशी चौमुची माता असती सुंदर रूपवती, सुंदर आम्ही झालो असतो वदले छत्रपती. महाराज देखणे नव्हते का, होते. सुंदर तेजस्वी चेहरा, जिरे टोप, खाली माळा, त्यावर महाराजांचा तो शिरेदार अंगरखा, महाराजांनी वस्त्र परिधान केलेलं, महाराजांच्या साक्षात भवानीच्या तलवारीसारखं सुंदर तेजस्वी नाक, हा दाढीचा बाणेदारपणा, पिळदार मिशा. तरी महाराज म्हणतात, दुसऱ्यालाही कसं जिंकून घ्यायचं आणि त्यांना कसं आत्मसात करायचं, आपल्याप्रमाणे आपल्या संस्कृतीत कसं आणायचं हे महाराजांकडून शिकलं पाहिजे. अशी चौमुची माता असती सुंदर रूपवती, सुंदर आम्ही झालो असतो वदले छत्रपती. स्वराज्यावर अनेक संकट चालून आली. असंच एक संकट चालून आल्यानंतर महाराजांना काय करावं हा पेच प्रश्न पडला. परंतु त्यांचीही पूर्वतयारी आणि आपली पूर्वतयारी जोपर्यंत युद्धासाठी राहत नाही तोपर्यंत आपली नीती कौशल्य युद्ध आपण पूर्ण जिंकू शकत नाही हे महाराजांना माहित होतं. छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रात नगवण्यासारखा कोणीही नव्हता. खुद्द दिल्लीच्या दरबारापर्यंत औरंगजेबापर्यंत महाराष्ट्राची माती काय आहे, मावळे काय आहे, अरे जो मरेंगे लेकिन हटेंगे नहीं वो मरहट्टे है. मरहट्टे म्हणजे मराठे, या मातीचे या मराठीचे मरहट्टे. चांदीच्या ताटामध्ये विडा ठेवला गेला आणि उमिया बेगम सुलतानाची उपमाता विजापूरच्या दरबारामध्ये म्हणते, अरे हाय कोई मायका इस दरबार में जो उस शिवा का विडा उठा सके. भर चांदीच्या ताटामध्ये विडा ठेवला गेला. 7 फूट उंचीचा, एक पहाडाच्या छातीचा आणि कर्कश चेहऱ्याचा एक राक्षस उभा झाला, त्याचं नाव अफजल खान. हाँ मैं हूं, मैं उस शिवा का बिड़ा उठाता हूं असं म्हणत पाय टाकत समोर आला. सगळ्यांना प्रश्न पडला, अरे हा कोण पाहतो तर काय अफजल खान, ज्याने कुतुबशाही, आदिलशाही आणि खुद्द मोगलांना पायावर आणलं होतं, ज्याची क्रूरता हा पूर्ण डेक्कन दक्षिण साक्ष देत होता. परंतु अजून त्याचा पाला सह्याद्री सोबत पडलेला नव्हता. उमिया बेगमने त्याला विडा दिला. चांदीच्या ताटासकट तो घरी गेला. सैन्याची फौज घेऊन तो स्वराज्यावर चालून आला. 40,000 सैन्यासोबत नेताजी पालकरांशी इकडे महाराजांनी चर्चा केली तेव्हा महाराज विचारतात, नेताजी पालकर? नेताजी पालकर म्हणजे दुसरे प्रतिगामी शिवाजी. आपल्याकडे किती सैन्य आहे? 7,000 महाराज. महाराजांना प्रश्न पडला, 7,000 सैन्य काय करावं? नेताजी पालकर म्हणाले, महाराज विचाराधीन असा पण विचार डळमळू देऊ नका, कारण आपलं नियोजन परिपूर्ण आहे. आल्यानंतर वाईच्या घाटामध्ये जेव्हा खान होता तेव्हा महाराजांना पत्र लिहून खान सांगतोय, अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही आम्हाला शरण या. महाराज सांगतात, तुम्ही आमच्या पितृतुल्य आहात, पितासारखे आहात, तुमची बरोबरी करणं आम्हाला शक्य नाही. ज्याप्रमाणे महाराष्ट्राचं राजकारण गेल्या अनेक वर्षामध्ये प्रत्येक वेळेस पलटून जाते आणि महाराष्ट्राच्या या राजकारणावर अख्ख्या दिल्ली दरबाराची नजर आजही पडून असते, याचं कारण म्हणजे ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. भलेही 4-5 पक्ष असो, परंतु इथले नीतिवंत, बुद्धिवंत हे सगळे छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत. 18 पगड जातीचे एका सूत्रात गुंफलेल्या शिवरायांच्या माळेसारखे आहेत. म्हणून हे महाराष्ट्राचं राजकारण आजही छत्रपती शिवरायांच्या विचारांसारखं चालतंय आणि बदलतंय. स्वराज्यावर चालून येत असताना
छत्रपती शिवरायांना आपण मैदानामध्ये बोलवल्याशिवाय हरवू शकत नाही हे खानाला माहित होतं. म्हणून खानाने महाराजांना पुन्हा आग्रह केला मैदानात भेटण्याचा, पण महाराजांनी नकारला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभारण्याची तयारी केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभारल्यानंतर भेटीची वेळ ठरली. भेटीची वेळ काय असावी? आमच्या गावामध्ये कार्यक्रम सायंकाळी केले जातात, कारण गावामध्ये सर्व काम करणारे असतात. शेतमजूर, शेतकरी, व्यापारी सायंकाळी गावात राहतात, म्हणून कार्यक्रम सायंकाळी होतात. पण भेटीची वेळ ठरावी, कशी ठरावी, केव्हा ठरावी, का ठरावी? योजना आणि कौशल्य, द मॅनेजमेंट ऑफ लाईफ हे जर छत्रपती शिवरायांच्या जीवनात नसेल तर ते महाराजच कुठले? महाराजांनी वेळ ठरवली, सकाळची का नाही, दुपारची का नाही, संध्याकाळची का नाही, तर वेळ 12ची. 12ची का? कारण 12 वाजता डोक्यावर सूर्य असतो. शामियाना असाच होता. खान अंगुराचं सरबत घेत बसला होता. वर जर पाहावं तर वर सूर्य दिसेल आणि प्रतापगडावरून महाराज जेव्हा उतरतील तर महाराजांना तो दिसावा. हे महाराजांचं मॅनेजमेंट, योजना, प्लॅनिंग. भगवान शंकराच्या पिंडीचं महाराजांनी दर्शन घेऊन साक्षात भवानीला साकडे घालून मा जिजाऊचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या 10 अंगरक्षकासहित महाराज निघाले. महाराज निघाले असताना जेव्हा त्या शामियान्याच्या पायथ्याशी आले, त्या शामियान्याच्या पायथ्याशी येता बरोबर त्यांना आतमध्ये सय्यद बंडा दिसला. महाराज घाबरल्यासारखे झाले आणि 2 पाऊल मागे आले. मागे आल्यानंतर सय्यद बंडाला घाबरला म्हणून अफजल खानाला प्रश्न पडला आणि अफजल खान हसायला लागला. अरे ये वही शिवा है जो दख्खन में राज करता है, ये तो सय्यद से डर गया. त्या महाराजांनी पुन्हा विनंती केली, तुम्ही तुमच्या अंगरक्षकाला बाहेर पाठवावं. अंगरक्षकाला बाहेर पाठवलं गेलं. चातुर्य शिलेदार, एक व्यक्ती जर इंजिनियर झाला तर त्याच्या नावासमोर इंजिनियर, डॉक्टर झाला तर डॉक्टर, आणि आमदार खासदार झाला तर त्याच्या नावासमोर त्या पदव्या लागतात. पण महाराज समोर किती असावा तो? श्रीपती, प्रजापती, अष्टपती, राजाधिराज, महाराज, श्रीमंत योगी, अशा पदव्या महाराजांसमोर होत्या. त्यात राजनीतिज्ञ म्हणून पदवी महाराजांची होती. आणि महाराज जेव्हा असे म्हणाले तेव्हा सय्यद बंडा बाहेर गेला. सय्यद बंडा जेव्हा बाहेर गेला तेव्हा महाराज उभे होऊन जेव्हा समोर चालून आले तेव्हा खान उठला. खान उठला आणि म्हणतोय, आ शिवा, आ शिवा, मेरे गले लग जा, मैं तेरा दोस्त हूं, आ शिवा, आ, असं म्हणत म्हणत खान समोर चालून आला. महाराजांनी त्याचा पहिल्यांदाच हेतू ओळखला होता. चालता चालता जेव्हा महाराजांनी 2 पाऊल समोर टाकले तर महाराजांना त्याच्या हालचाली कळून आल्या. खान जेव्हा चालून आला, महाराजांना आलिंगन दिलं. महाराजांना आलिंगन दिल्यानंतर खानाने कट्यार काढली. महाराजांच्या डोक्यावरून, जिरे टोपावरून कट्यार महाराजांच्या पाठीवर घातली. पाठीवर घालता बरोबर महाराजांचा अंगरखा फाटला आणि चर 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 महाराजांच्या अंगरख्याचा आवाज आला. तशाने महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेलं संकट ओळखलं. हातामध्ये वाघ नगे होती. योग्य वेळेचा फायदा घेत शिवाजींनी, महाराजांनी ते संकट चालून घेऊन अफजल खानाचा कोथळा फाडला आणि अफजल खानाला संपवलं आणि स्वराज्याचा पुन्हा एक विजय झाला. हे पाहताच सय्यद बंडा जेव्हा धावून आला आणि त्यांनी महाराजांवर वार केला तेव्हा त्या वारामध्ये समोर जीवा महाला थांबला होता आणि जीवा महालाने एक वार केला आणि सय्यद बंडाचा हात कापला. अरे होता जीवा म्हणून वाचला शिव. परीक्षा संपल्यानंतर आम्ही काय करतो? उन्हाळ्याच्या सुट्या इकडे तिकडे जाणे किंवा आपले काम करा. अफजल खानाला संपवल्यानंतर महाराज स्वस्त नव्हते. 1 2 3 4 5 6 7 8 9, अरे माझे तर 10 मावळे सोबत होते, 10 अंगरक्षक होते. 10वा कुठे आहे? महाराजांना प्रश्न पडला, 10वा कुठे आहे? विचारते 10वा कुठे आहे? सगळीकडे पाहते, शोधाशोध करते, 10वा दिसत नाही. महाराजांनी सगळ्या मावळ्यांना शोध घ्यायला लागला. 1 2 3 4 5 6 7 8 9, पुन्हा 9, 10वा कुठे आहे? तेव्हा 10वा मावळा धावत आला. महाराज मी इथे
द्याव. अरे तू कुठे गेला होता असा प्रश्न करता बरोबर त्याच्या हातामध्ये अफजल खानाचं कापून आणलेलं मुंडकं होतं. आणि महाराजांना म्हटलं, महाराज तुम्ही जरी वाघ नखे मारले असले तरी मला प्रश्न पडला होता की तो अफजल खान जिवंत राहतो की नाही, म्हणून मी त्याचं मुंडकं कापून आणलं. पण महाराज काय उत्तर देतात, अरे त्या आपल्या योजनेत नव्हतं. जर तुला जर काही झालं असतं तर मी तुझ्या आईला काय उत्तर दिलं असतं. असे म्हणजे ते संभाजी कावजी. महाराजांनी एक एक मावळा घडवला होता. तानाजी मालुसरे आज ज्यांच्या नावावर फिल्म निघालेली आहे. बाजी प्रभू देशपांडे ज्यांनी पावन खाई अडवून 300 सैन्यानं 400 जेव्हा विशाळगडाकडे जात होते पहाडगडावरून महाराज निघाले पन्हाड्यावरून, तेव्हा 300 सैन्यामध्ये पावन खाई अडवली. अरे ज्याप्रमाणे विजेसारखी तलवार चालावी अशा प्रमाणे त्याची देह काठी दान पट्टा आणि तलवार चालून 300 मावळ्यांनी सिद्धी मसूदच्या 7000 सैन्याला हरवलं होतं. ते म्हणजे बाजी प्रभू देशपांडे. आज त्यांच्या नावावर इंग्लिश हॉलिवूड पिक्चर काढताय, द 300 वॉरियर्स ऑफ स्पार्टा. साता समुद्र पार हॉलिवूड एक पिक्चर निघते 300 वॉरियर्स ऑफ स्पार्टा. छत्रपती शिवरायांच्या नावाची जर कीर्ती पाहिली तेवढी शब्दात मांडणं अशक्य आहे, पुस्तकात मांडणं अशक्य आहे. ही फक्त आचरणात आणून ती फक्त व्यवहारात जर आणली तर खरं पाऊल होण्याची आपल्याला पुण्यही मिळू शकते. ऑक्सफर्ड सारखी युनिव्हर्सिटी आणि कॅलिफोर्निया सारखी युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड डिक्शनरी यांच्या पवित्र ग्रंथालयामध्ये जर कोणता जर ग्रंथ असेल तर तो माझा राजा शिव छत्रपती आहे. व्हिएतनाम सारखा एक छोटासा देश गनिमी कावा, द सर्जिकल वॉर या युद्ध नीतीच्या भरोशावर अमेरिकेला जेव्हा हरवतो आणि त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचा जेव्हा इंटरव्ह्यू होता आणि त्याला विचारणा केली जाते की तुम्हाला ही जिंकण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली, तेव्हा ते सांगतात की भारत देशाचे राजा शिव छत्रपती त्यांचा आम्ही गनिमी कावा वापरला, तेव्हा आमचं हृदय, आमची छाती गर्वाने भरून येते. महाराजांच्या जीवनात अनेक प्रसंग आहेत. दिलेर खानासोबत तो मोरारजीचा असलेला प्रसंग असो, प्रतापराव गुज्जरांचा प्रसंग असो. अरे 13,000 सैन्यासोबत जेव्हा फक्त 7 मावळे लढले जातात, काय प्रसंग असावा. 13,000 सैन्य कोणीकडे आणि आमचे 7 मावळे कोणीकडे, त्यासाठी निधडी छाती लागते. संभाजी कावजी, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, हत्तीला कापणारे येसाजी कंक, असे अनेक मावळे महाराजांनी या मातीसाठी तयार केले. तेव्हा हे स्वराज्य उभं राहिलं. महाराज आज जर तुम्ही नसता तर आम्ही काय असतो हे आम्हाला कळून चुकेल. कारण दक्षिण मध्ये कुतुबशाही, आदिलशाही आणि दिल्लीमध्ये मुघलशाही होती. तर आताच आपल्या एका मावळ्याने इथे प्रास्ताविक करताना सांगितलं होतं की आमच्या सगळ्यांची सुन्नत होती. आम्ही कधीच जय जिजाऊ जय शिवराय म्हणू शकलो नसतो, हिंदू म्हणून जगू शकलो नसतो. छत्रपती शिवराय तुमच्यामुळे आम्हाला आज हा दिवसही मिळतोय आणि आम्हाला अख्ख्या विश्वामध्ये मान मिळतोय. महाराज जर तुम्ही कदाचित काही वार जगला असता, महाराज कदाचित तुम्ही जर काही काळ जगला असता तर अख्ख्या मुघलांनाही भगाडावर आपल्या कपाळावर भगवा टिळाच लावला असता, आपल्या कपाळावर भगवा टिळाच लावला असता. आज छत्रपती शिवरायांसारखं जर जगायचं झालं तर आमचं राजकारण असो, आमचं प्रशासन असो, आमचं शाळा क्षेत्र असो, सैनिक क्षेत्र असेल की सेवा क्षेत्र असो, इथे जर आम्ही आमचं कर्तव्य पूर्णपणे जर पार पाडण्याचा प्रयत्न केला तर छत्रपती म्हणून आम्हाला जगण्याचा पुरेपूर मान समाज देईल. आज अनेक गोष्टी आहेत समाजामध्ये, अनेक प्रसंग आहेत. हैदराबाद सारखा जो प्रसंग घडतोय किंवा हिंगणघाट सारखा का प्रसंग घडतोय याचं चिंतन करण्याची गरज आहे. सेवा, सुरक्षा, संस्कार यामध्ये आया बहिणी, माता बहिणी, भाऊ, मायबाप या सगळ्यांनी या गोष्टीची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. महाराज काय म्हटले होते, अशीच उंची माता असती सुंदर रूपवती, सुंदर आम्ही झालो असतो बदले छत्रपती. अरे खूप झाला अंधार, आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या मातीला. जिजाऊचा शिवा पाहिजे. कशाला शिवा पाहिजे हो? 50 वर्षामध्ये 400 वर्ष आजही आमच्या अविस्मरणीय राहावा असा जिजाऊने शिवा देऊन गेला.
तर आज आम्हाला घराघरामध्ये जर शिवा निर्माण करायचा असेल तर शिवरायांचं शिवपारायण शिवचरित्र आत्मसात करण्याची गरज आहे, तेव्हा आमच्या स्वतःमध्ये शिवा निर्माण होईल. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये इंडियन आर्मीमध्ये मराठा बटालियन आहे. का बरं मराठा बटालियन आहे? कारण की त्या बटालियनला महाराष्ट्राच्या या शिवचरित्राचा शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. अनेक रेजिमेंट्स आहेत पण मराठा बटालियन आहे. श म्हणजे कोणाचा? श म्हणजे शिवाचा. शिव छत्रपती, शिवराय शिव छत्रपती. शर्यत, मुघलांबरोबर लावलेली शर्यत म्हणजे शिव छत्रपती. अरे शौर्य म्हणजे शिव छत्रपती. शौर्य. छत्रपती शिवरायांचा शौर्य जरी विचार केला तरी पीएचडी होऊ शकते, एवढे श आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे त्यांचं शौर्य आणि वंदन केलं ते म्हणजे शिव छत्रपती. आरतीच्या स्वरूपामध्ये जेव्हा लिहिलं जातं, शिवशंकराचा तू अवतार, शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसाचा करुणी संवार, गरडी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराय, आले सर्वत्वरी आरती गाय. जय देव जय शिवराय, आले सर्वत्वरी आरती गाय. अरे माझा राजा जरी देव नव्हता तरी माझ्या राजामुळे देव देवळात होता, म्हणून माझ्या राजाची आरती गायली जाते. अख्ख्या हिंदुस्थानामध्ये पहा कुठल्याही माणसाची आरती गायल्या जात नाही. जीवन खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे आणि महाराजांचा मावळा म्हणून वागता आलं पाहिजे. अनेक प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये आहे, परंतु आज महाराज जेवढं समजणं काळाची गरज आहे तेवढी आचरणात आणण्याची काळाची गरज आहे. आज खुले नराधम खुल्या विचारानं फिरताय. अनेक लोक या राष्ट्राच्या संपत्तीला धोका पोहोचवत आहेत. कित्येक लोक मोठ्या मोठ्या स्टेजवरून वाईट स्टेटमेंट देत आहेत. काल परवाचीची एक राजकीय घटना, नाव उल्लेख करणार नाही, परंतु पाकिस्तानची जिंदाबाद नारे लावणारे सुद्धा आहेत. 15 करोड आणि 100 करोड भाषा करणारे या देशामध्ये आहेत. अरे महाराजांचे मावळे सुद्धा मुसलमान होते. मुसलमान जरी होते तरी मुसलमानाच्या नावात सुद्धा इमान होता, म्हणून ते महाराजांचे मावळे झाले आणि हे देशाचे देशद्रोही झाले. समर्थन देणारेही आपल्या देशातले आहेत. ही अशी खानाची पिलावळ आज का पैदा होते? कारण की आज महाराजांचा आदर्श कुठेतरी जातोय. आज लाठी काठी दंड या गोष्टीची आवश्यकता नसली. अरे ही युद्धाची असली तरी बुद्धाची भूमी आहे. आज या देशाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. आज या देशाला क्रांतीची नाही तर शांतीची गरज आहे. असलो आज जरी आम्ही अविभाज्य तरी पुन्हा पाहिजे आहे रामराज्य. कारण की रामराज्य छत्रपती शिवरायांनी आचरणून, महाराणांना प्रतापांना गुरु मानून आणि मा जिजाऊच्या आशीर्वादाने, भवानीच्या वचनाने हे स्वराज्य निर्माण केलं. त्यामुळे आज आम्हाला एवढं स्वातंत्र्य बहाल झालेलं आहे. जगामध्ये 17 मोठे लढावय्ये झाले, मोठे मोठे राजे झाले, सिकंदरासारखे जगज्जेते झाले, पण छत्रपती शिवराय एकमेव असे आहे की ज्यांनी या आईच्या पोटातून राजा म्हणून जन्म न घेता रायरेश्वराच्या शक्तीने, कर्तृत्वामधून, मावळ्यांच्या सहयोगाने, लोकांमधून लोकांसाठी, लोकांकरता सार्वभौमिक पहिला राजा होणारा 17 राजांमध्ये महाराष्ट्रात आणि भारतात माझा राजा एकमेव आहे. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला जातो की तुम्हाला या संविधानाची घटना लिहिण्यामध्ये काही त्रास झाला नाही का, काही अडचण निर्माण झाली नाही का, तेव्हा परमपूजनीय बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय उद्गार काढतात? अरे ज्या राजाने स्वराज्य निर्माण केलं तर त्या राजाला क्षणभरही विश्रांती मिळाली नाही.
बाजी तानाजी येसाजी एक एक गड एक एक मोहीम फत्ते करता करता त्यांना पुन्हा भेटता आलं नाही. या राजाच्या आयुष्यामध्ये कुठं सुख मिळालं नाही. त्याने फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलं. या राजाचा मी एक छोटासा मावळा आहे. या राजाला जेव्हा दुःख झालं नाही, अडचण आली नाही, तर मला कसली अडचण येणार, हे बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य होते. म्हणून ते राज्य घटनेचे शिल्पकार झाले. महाराजांचा पाईप होण्यामध्ये आणि हा गुण अंगीकारण्यामध्ये खूप मोठं मनाचं स्वाभिमानत्व लागतं. अनेक उदाहरण आहे. आग्र्याची सुटका असो की मावळ्यांबरोबर महाराजांनी सुरतेची केलेली लूट असो, औरंगजेबाला हरवलेलं, दिल्लीमध्ये नमवलेलं औरंगजेबाचा राजपाट असो, आज जशाने तसेही 400 वर्षानंतर राजकारणाचा पूर्ण स्वीकार अंगीकार करावा, अशा पद्धतीचं महाराजांचं जीवन चरित्र आहे. महाराजांबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी काय. प्रत्येक क्षणाक्षणावर महाराजांच्या PhD करता येतं, असं महाराजांचं जीवन चरित्र आहे. काय महाराजांच्या मावड्या आहेत. 65 किलोची तलवार उचलणारे, दोन्ही हाताने दांडपट्टा फिरवणारे, 8 तासात दिल्लीहून पुण्यात घोडा आणणारे, 200ची स्पीड, 65 किलोची तलवार, एका व्यक्तीचं वजन, विजेसारखा दांडपट्टा फिरवणारे, जशी काही मशीन लागावी, आणि बहिर्जी नायकांसारखे गुप्तचर, जसे या देशाची CID लागावी, असे महाराजांनी एक एक मावळे बसले होते. वेळ जरी खूप कमी होता तरी महाराजांचं मॅनेजमेंट प्लॅनिंग खूप होतं. त्यामुळे हे स्वराज्य निर्माण झालं. आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर शेतकऱ्याचं 1 वर्षाचं प्लॅनिंग असतं. मृगाचा पाऊस पडला तर वावराला फडताळा दिला पाहिजे, पेरणी केली पाहिजे, वखरणी नांगरणी केली पाहिजे, निंदन खुरपण केलं पाहिजे, फवारा मारला पाहिजे, कापसाची वेचणी केली पाहिजे आणि सरते शेवटी कापूस विकला पाहिजे. द मॅनेजमेंट ऑफ लाईफ. असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्यापारी, शेतकरी, मुलगा, राजकीय या सगळ्यांचं मॅनेजमेंट असतं, पण ते नियोजित असावं तर ते परिपूर्ण पार पडतं. अनेक महानुभाव राजकीय कार्यकीर्द इथं बसलेले आहेत. माझा मित्र चेतन भाऊ देशमुख वयाने लहान असेल पण अनेक वर्षाचा तपाचा काळ गेला, त्यानंतर उपसभापती पद मिळालं. प्रत्येकाला एक कार्यकीर्द गाजवावी लागते, त्यानंतर तो स्टेज मिळत असतो. महाराज आज स्वराज्याचे प्रतिपालक झाले, पण महाराजांच्या पायाखालून किती अंगारे निखारे, वादळ वारे, पावस गेले, हे शब्दात वर्णन करणं कठीण आहे. आज एवढं स्वराज्य बहाल केलं की आज या कार्यक्रमामध्ये बसणाऱ्यांना जर शिव छत्रपती ऐकावंसं वाटत नाही तर हे आमचं अहो दुर्भाग्य आहे. दिंड्या काढा, पालख्या नाचा, काही हरकत नाही, पण शिव छत्रपती हा डोक्यात ठेवा, अंगात आणू नका. अरे महाराजांना अख्ख्या आयुष्यामध्ये सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं, पण आज या पालख्या दिंड्या निघताना जर त्यामध्ये जर तुम्ही जर दारू पिऊन जर नाचलात तर छत्रपती शिवरायांचा मावळा, ती भगवी बंगाली आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याचा तुम्हाला मुळीच अधिकार नाही. आमची ती पात्रताच नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, मरावी परी परी कीर्ती रूपी उरावे, हे शिव छत्रपती कडून शिकावे, हे शिव छत्रपती कडून शिकावे. म्हणून 400 वर्षानंतरचा इतिहास आजही गाजतोय. परदेशातला जेव्हा राष्ट्राध्यक्ष या भारत दौऱ्यावर येतो तेव्हा तो त्या आईला विचारतो, आई साहेब मी महाराष्ट्रात चाललोय, मी भारतात चाललोय, मी दिल्लीला जाणार आहोत, मी औरंगाबादला जाणार आहोत, तुमच्यासाठी काय आणू? तेव्हा ती माय माऊली काय म्हणते, परदेशातली माय माऊली काय म्हणते, अरे तू महाराष्ट्रामध्ये चाललाय ना, नक्की जा. तू दिल्लीला चाललाय ना, नक्की जा. पण एक कर बाळा, अरे स्त्रीला स्त्री म्हणून ज्यानं जगणं शिकवलं, ज्यानं मान दिला, अशा राजाच्या रायगडावरची फक्त माझ्यासाठी माती घेऊन ये, फक्त माझ्यासाठी माती घेऊन ये. ती मस्तकाला लावून मी तिचा टिळा या स्वराज्याच्या नावानं लावून शोभिवंत करेल. एवढा मोठा आदर्श साता समुद्रा पाल कळी
पलीकडे जावा एवढा मोठा राजा, राजा शिव छत्रपती. शब्दात वर्णन करता येतं का हो हे? आज प्रत्येक समाज राजा शिव छत्रपतीला मानतो, जाणतो आणि सर्वस्व अर्पण करतो. का? कारण 18 पगड जाती सर्व एकत्र करून प्रत्येकाच्या हातामध्ये तलवार देऊन स्वराज्यासाठी तू आणि तुझ्यासाठी स्वराज्य, तुझं स्वराज्य, आया बहिणींचं स्वराज्य, मावळ्यांचं स्वराज्य, लहानांचं स्वराज्य, म्हाताऱ्यांचं, या सगळ्यांचं स्वराज्य म्हणून अर्पण करणारे राजा शिव छत्रपती होते. वयाच्या 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाराजांनी 74व्या वर्षापर्यंत 74व्या वर्षी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा महाराजांनी 1 2 3 4 5 किती किल्ले जिंकले असावे? अरे चीनची जेवढी भिंत जास्त मोठी आहे, आम्ही म्हणतो की 7-8 या अजुब्यामध्ये एक ताजमहल आहे, त्यापेक्षाही महाराजांनी 370 किल्ले जिंकले. 370 किल्ल्यांच्या जर भिंती जर लावल्या तर आजपर्यंत 2 4 5 वेळा या महाराष्ट्राच्या रायगडापासून दिल्लीपर्यंत 4-5 चक्रा मारता येईल. एवढं मोठं महाराजांना स्वराज्य गुंतवून ठेवलं होतं. महाराजांनी स्वतः स्वराज्य बांधण्यापेक्षा, स्वराज्य म्हणजे काय, गड किल्ले बांधण्यापेक्षा जिंकण्यात जास्त समाधान मानली. अरे कोंढाण्यावर का सगळ्यांचं लक्ष होतं? ज्याप्रमाणे दिल्लीची सुलतनात, दिल्लीची सत्ता ही दिल्लीच्या सल्तनतीतून त्या लाल किल्ल्यातून चालत होती, त्या पद्धतीने डेक्कन म्हणजे दक्षिण भारत हा कोंढाण्याचा म्हणजे सिंहगड हा कोंढाण्याचा शिलेदार चालू शकत होता. म्हणून कोंढाण्यावर पहिली विजय घ्यावी हा त्या सुलतानाचं स्वप्न होतं. म्हणून महाराजांनी तानाजी मालुसरेला पाठवून गड जिंकला. काय सर्वस्व अर्पण केलं असावं. आज आम्ही जगतोय, मान्य आहे, सगळ्यांना काम आहे, सगळं आहे, आई बहिणी मुलं बाळ दिवसभराचं जगणं जगा, पण समाजासाठी थोडा का वेळ होईना, परिवारासाठी चांगला का वेळ होईना तो नक्की काढा. आपल्या मुलाबाळांचे विचार सोबत घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करा. रात्रीचं भोजन सोबत करा. आयुष्यामध्ये वेळ कोणालाच नाही, वेळ फक्त तिकडे जात असताना असतो. आपण चूप असतो आणि आपल्या बरोबर सगळे असतात, कुणी हसत असतात, कुणी रडत असतात आणि फक्त आपल्या नावाची कारकीर्द गाजवली जाते. स्मशान घाटाची गोष्ट करतोय, परंतु हे सगळं करत असताना मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आयुष्यामध्ये एक तरी काम करून गेलेलं पाहिजे. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. आमचं कर्तव्य आहे, आम्ही देशाला काहीतरी दिलं पाहिजे, नक्कीच दिलं पाहिजे. काय देऊ शकतो? अरे तो सैनिक त्या सीमेवर 24 तास पहारा देतो, शेतकरी अन्न पिकवतो, राजकीय लोक राजकारभार चालवतात, मुलं सर्व गोष्टी करतात, फेसबुक, टिकटॉक, व्हॉट्सअप सगळं चालवतात. यासाठी हरकत नाही, पण त्याचा उपयोग किती वेळ करावा? 2 GB 3 GB नेट संपतपर्यंत का? आई वडिलांना किती वेळ द्यावा, शाळेत किती वेळ द्यावा, चांगल्या कामावर चर्चा कसा करावी, राजकीय नेत्यांकडून आपल्या गावामध्ये चांगल्या सुविधा कशा मिळवून देता याव्या, या सगळ्या गोष्टीवर आपला वेळ घालवावा. माझ्या नंतरही बोलणारे अनेक मान्यवर इथे आहेत. छत्रपती शिवरायांसाठी सर्वस्व अर्पण या वर्षीचं हे 3रं व्याख्यान. मागल्या वर्षी 5-7 व्याख्यान झाले होते आणि आपल्या या नवेगाव खैरी गावामध्ये प्रथमच येणे झाले. पारशिवनी तालुक्याचा असल्यामुळे या गावावर माझं विशेष प्रेम आहे. आदिवासी भागामध्ये पुस्तकांमध्ये लेखक आणि कार्यक्रम आणि वेगळं वेगळं नियोजन या माध्यमातून मी काम करत असतो. छत्रपती शिवराय अल्पशा वाणीमध्ये आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवरायांचं आचरण करावं, ते स्वीकारावं. छत्रपती शिवराय जाणून घ्यावा. कथा, कादंबऱ्या, पुस्तके आम्ही अनेक वाचत असतो, सप्ते पारायण सर्व होत असतात, परंतु शिवपारायण हे होणंही तेवढंच गरजेचं आहे. शिवपारायण म्हणजे काय? छत्रपती शिवरायांच्या विचाराचं छोट्या छोट्या पुस्तकांचं सर्व बालांमध्ये, शाळांमध्ये केलेलं वाचन म्हणजे शिवपारायण आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? 2ऱ्या-4थ्या वर्गामध्ये आम्ही वाचून मोकळे झालो, पण छत्रपती शिवराय म्हणजे काय?
छत्रपती शिवराय म्हणजे छत्रपती नाव घेता बरोबर अंगावर जेव्हा काटा राहतो आणि आपसूक तोंडामधून जय निघतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे मराठीचा बाणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्राची आन बाण शान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. धगधगत्या आगीमध्ये सर्वस्व अर्पण करून 10 वर्ष या आयुष्यामध्ये वय वर्ष 80च्या कारकिर्दीमध्ये कुठलाही एक पाऊल न टाकता बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची ज्वलंत धगधगणारी आज ज्यांच्या आशीर्वादाने पेटवली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आया बहिणींचं केलेलं रक्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शेतकऱ्यांचा श्वास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मावळ्यांचा विश्वास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे शत्रूला रात्रंदिवस होणारा आभास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या आमच्या सगळ्यांना महाराष्ट्राच्या मातीमध्ये गुंतवण्याचा ध्यास म्हणजे छत्रपती शिवराय यांचा छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा पुन्हा एकदा त्रिवार वंदन. स्वराज्यासाठी असंख्य असे गतप्राण झालेले सर्व मावळ्यांना त्रिवार वंदन. 1857 पासून 1947 या क्रांतीपर्यंत 6,18,640 शहादीत लोकांना माझं नमन. आजही असंख्य सैनिक सीमेवर रात्रंदिवस पहारा देतात त्या सगळ्यांना माझा जय हिंद नमन. माझे मायबाप मोलमजूर शेतकरी कष्टकरी आजही रात्रंदिवस शेतीमध्ये काम करतात त्यांना जय जवान जय किसान. या देशाची आन बान शान 35% अधिक युवा वर्ग तरुण वर्ग या देशाची भावी पिढी या सगळ्यांना शिवबाचा मानाचा मुजरा म्हणून त्यांनी शिवचरित्र अर्पावे स्वीकारावे म्हणून त्यांना मानाचा मुजरा. शेवटी महाराजांचा जय घेतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. माझ्या मागून तुम्हाला सगळ्यांना सरते शेवटी जय म्हणावं लागेल. श्रीपती प्रजापती सुवर्णरत्नधीपती अष्टवधान प्रेष्ठित अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित राजनीती धुरंधर शस्त्रस्त्र शस्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज